अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। हिंगोली जिल्ह्यामध्ये मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती आणि त्याच पावसामुळे जे आहे ते जमिनीत ओलावा टिकू नये आणि याच ओलाव्याच्या भरोश्यावरती हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी हळदीसह कडधान्याच्या पिकाला पेरणीला सुरुवात केली आहे। हे खरंच पेरणी करणं, हळद लागवड करणं योग्य आहे का, हे आपण जाणून घेऊयात हिंगोली जिल्ह्याचे कृषी अधीक्षक श्री राजेंद्र कदम सरांकडून। खरं तर सर, जे मान्सून पूर्व पाऊस झाला, या पावसाच्या ओलीवरती शेतकऱ्यांनी कडधान्य असेल हळद असेल या लागवडीला सुरुवात केली, हे योग्य आहे का? सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस जी नोंद झालेली आहे ती 137 मिलीमीटर झालेली आहे। या पावसाच्या पाण्यावरती सध्या शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये खरीप पिकांची पेरणी करण्याची घाई करू नये। त्याचं कारण असं आहे की मान्सून सध्या थांबलेला आहे, त्याची गती कमी झालेली आहे। तर मान्सूनचा पाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये दाखल झाल्याशिवाय आणि जमिनीमध्ये भरपूर ओलावा होऊन जमिनीची जी उष्णता आहे ते कमी झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी जिल्ह्यामध्ये कुठल्याही खरीप हंगामाच्या पिकाची लागवड करू नये। मात्र ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे, त्यांच्याकडे विहिरीमध्ये पाणी असेल, बोरमध्ये पाणी असेल, त्यांनी हळदीची, जे की आपल्या जिल्ह्याचं जे हुकुमी पीक आहे हळदीचं पीक, या पिकाची लागवड पाण्याची व्यवस्था असेल तर त्यांनी करायला हरकत नाही। परंतु खरीप हंगामाच्या जसे की सोयाबीन आहे, तूर आहे, कपासी आहे, या पिकांची लागवड मात्र 7 जुलैपर्यंत आपल्याला या सर्व पिकांची लागवड करता येते। तर मान्सूनचा पाऊस येईपर्यंत शेतकऱ्यांनी थोडासा धीर धरावा असं आम्ही कृषी विभागाकडून सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो। सर, खरं तर रब्बीची पेरणी जी आहे ती आपल्या हिंगोली जिल्ह्यात किती हजार हेक्टरवरती होती आणि त्यामध्ये कुठल्या कुठल्या पिकाचं वर्णन असतं? मागच्या वर्षी खरीप हंगामामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 3,54,000 हेक्टरवरती विविध पिकांची पेरणी झाली होती आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त जवळपास 72% क्षेत्र म्हणजे 2,80,000 हेक्टरपर्यंत हे एकट्या सोयाबीनचं होतं। आणि मग 2 नंबरला तूर पिकाची लागवड झाली होती, त्यानंतर 3 नंबरला हळद पिकाची लागवड झाली होती आणि 4 नंबरला कापूस पिकाची आपल्या जिल्ह्यामध्ये लागवड झालेली होती। यावर्षीसुद्धा थोडंसं सोयाबीन पिकामध्ये 2-1 हजार हेक्टरने कमी पेरा होऊन तो पेरा हा हळदीच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याचं आम्ही प्रयत्न करत आहोत आणि हळदीचं क्षेत्र वाढवून आपण 42,000 म्हणजे 30% क्षेत्र वाढवण्याचं आपण नियोजन केलेलं आहे। खरं तर मान्सूनचा पाऊस झालेला नाही, आलेला नाही, मात्र असं असताना शेतकरी जे आहेत ते आता बियाणे खतासाठी मार्केटमध्ये गर्दी करतात। कुठंतरी DAP खताचा आता तुटवडा जाणवत आहे जिल्ह्यामध्ये सर्वत्र। आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व खतांचा एकत्रित जर विचार केला तर आतापर्यंत 16,900 मेट्रिक टन खत आपल्या जिल्ह्यामध्ये मंजूर होतं। त्याच्या तुलनेमध्ये 16,027 मेट्रिक टन विविध खतांचा पुरवठा आपल्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे, म्हणजेच खताचा मुबलक साठा आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे। परंतु सोयाबीन पिकासाठी ज्या खतांची आवश्यकता नाही, जसे की DAP खत आहे, या खतांची आवश्यकता कडधान्य पिकासाठी म्हणजे तूर, मूग, उडीद या पिकासाठीच शेतकरी बांधवांनी DAPचा आग्रह धरावा। सोयाबीन पिकासाठी इतर पर्यायी खतं जसे की 20-20-0-13 अधिक MOP, ज्याच्यामध्ये 13% हे आपल्याला गंधकसुद्धा पुरवठा केला जातो, त्यानंतर 12-32-16, 14-35-14 हे इतर असे NPKचा पुरवठा आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, त्या खतांचा वापर त्यांनी केला पाहिजे। आणि सोयाबीन क्षेत्र जास्त असल्यामुळं आणि त्या सोयाबीनच्या पिकासाठी DAPची मागणी वाढत असल्यामुळं थोडासा तुटवडा शेतकऱ्यांना असल्यासारखा जाणवतोय। परंतु खताचा मुबलक साठा आपल्या जिल्ह्यामध्ये असल्यामुळे जर शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी DAPचा आग्रह जर धरला नाही तर संपूर्ण शेतकऱ्यांसाठी संपूर्ण पिकासाठी खतं आपल्याकडे उपलब्ध आहेत। सर, DAPची एकूण जिल्ह्याला मागणी किती होती आणि पुरवठा किती झाला? मे अखेरपर्यंत आपल्या जिल्ह्याला जवळपास 3,100 मेट्रिक टन DAP खताचं आवंटन मंजूर आहे। त्या तुलनेमध्ये जवळपास 1,500 मेट्रिक टनाचा पुरवठा आपल्याकडे झालेला आहे। त्यासोबतच मार्च अखेरपर्यंत जवळपास 500 मेट्रिक टन आपल्याकडे साठा DAPचा शिल्लक होता। दोन्ही विचार केला तर 3,100च्या तुलनेमध्ये 2,000 मेट्रिक टन आपल्या जिल्ह्यामध्ये DAPचा साठा आपल्याकडे उपलब्ध होता। आणि आता झालेल्या पूर्व मान्सून पावसानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी निविष्ठा केंद्रावर जाऊन DAP खरेदी केलेली आहे आणि आता अजूनही अद्याप जवळपास 10 मेट्रिक टन आपल्या जिल्ह्यामध्ये DAP खत हे विविध ठिकाणी उपलब्ध आहे आणि आगामी 8 दिवसामध्ये विविध कंपन्यांच्या रेकच्या माध्यमातून जवळपास 2,000 मेट्रिक टन DAP आपल्या जिल्ह्याला येणार आहे। सर, आपण जर बघितलं तर अनेक वेळा शेतकऱ्यांना जे आहेत ते कृषी केंद्र चालक बोगस खत बियाणे किंवा लिंकिंग खत देतात, असं काही आपल्या जिल्ह्यात आढळून आलं तर काय कारवाई होणार अशा लोकांवरती?
लिंकिंगच्या बाबतीमध्ये शासन स्तरावरून निर्णय झालेला आहे. लिंकिंग हा अदाखलपात्र गुन्हा आहे. लिंकिंग करून कुठल्याही खताची किंवा कुठल्याही बॉटलची शेतकऱ्यांना जबरदस्ती करण्यात येऊ नये अशा प्रकारचे फलक आम्ही प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर लावलेले आहेत. जवळपास सर्वच्या सर्व कृषी सेवा केंद्रावर अशा प्रकारचे फलक लावले आहेत. आणि अशा कोणत्याही ठिकाणी जर लिंकिंग साठी आग्रह केला जात असेल तर त्याची माहिती भरारी पथकाचे प्रमुख किंवा आमचे तक्रार निवारणाचे प्रमुख यांचे नाव आणि मोबाईल नंबर त्या बॅनरवरती दिलेले आहेत. त्यांच्याकडे जर तक्रार केली तर निश्चितच तशा केंद्रावर आणि तशा कंपन्यावर शासनाकडून कारवाई केली जाईल. हे याबद्दल त्या बॅनरवरती आम्ही स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. यावर्षी जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे कसल्याही प्रकारची लिंकिंग केली जाणार नाही याची दक्षता प्रशासनामार्फत घेतली जात आहे. खरं तर सर, हिंगोली जिल्हा हा हळद उत्पादक जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो आणि याच हिंगोली जिल्ह्यामध्ये स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं हळद संशोधन केंद्र उभारलं जातंय. ह्याचा शेतकऱ्यांना किती फायदा झाला? आतापर्यंत शेतकऱ्यांनी हळदीचे बियाणे खरेदी केली, काय नोंदणी, याची प्रोसेस सगळी कशी आहे आणि काय? आपल्या जिल्ह्यामध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन झालेलं आहे. याचा अत्यंत चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना फायदा होत आहे. या केंद्रावरती सध्या स्टाफचा तेवढा स्टाफची मात्रा तेवढी जास्त नाही आहे. तरी परंतु आगामी काळामध्ये शासनाकडून त्या ठिकाणी आवश्यक तेवढा स्टाफ मिळेल अशी अपेक्षा आहे. या केंद्रामार्फत सध्या ऑनलाईन प्रशिक्षण आपण शेतकऱ्यांसाठी घेत आहोत. आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये या क्षेत्रातले तज्ज्ञ डॉक्टर जितेंद्र कदम यांनी हळद लागवड तंत्रज्ञानाबाबत आपण ऑनलाईन बैठक घेतली. त्या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये जवळपास जिल्ह्यातले 500 शेतकरी उपस्थित होते. आणि हा ऑनलाईन घेतलेला प्रशिक्षणाचा जो रेकॉर्डिंग आहे ती रेकॉर्डिंग आपण यूट्यूब चॅनलवरती सुद्धा पाठवलेली आहे. म्हणजे शेतकरी केव्हाही ते बघू शकतात. अशा प्रकारे आपण वेळोवेळी आवश्यक त्या वेळेला या प्रशिक्षण केंद्राकडून ऑनलाईन प्रशिक्षणं घेतली जात आहेत. त्याशिवाय या केंद्रावर दर्जेदार बियाणं वेगवेगळ्या वाणाचं निर्माण करून शेतकऱ्यांना माफक दरामध्ये ना नफा तत्वावरचं हे केंद्र आहे. माफक दरामध्ये पुरवठा केला जात आहे. तसेच प्रो ट्रेमध्ये जवळपास 2 लाख रोपं या ठिकाणी केंद्रावर तयार करण्यात आलेले आहेत. ते सुद्धा माफक दरामध्ये शेतकऱ्यांना आम्ही उपलब्ध करून देत आहोत. तर शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की आपण आपल्याकडे जर मुबलक प्रमाणात पाणी असेल, विहिरीला पाणी वाढलं असेल तर आपण लागवड करावी. अन्यथा आपल्याकडे पाण्याची सोय नसेल तर आमच्या हरिद्रा संशोधन केंद्राकडे रोपाची नोंदणी आपण करावी आणि रोपाद्वारे आपण त्या ठिकाणी लागवड करावी. जेणेकरून आपला लागवडीचा कालावधी वाचणार आहे, त्याच्यावरचा व्यवस्थापकीय खर्च वाचणार आहे आणि तुमच्या उत्पादन खर्चामध्ये त्यामध्ये कमी होणार आहे. तरी मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की अशा प्रकारे आपण हळद संशोधन केंद्र इथे सातत्याने त्याच्या संपर्कात राहून आपण आपला हळदीच्या बाबतीमध्ये फायदा करून घ्यावा. शेवटचं एक सर, हळद लागवड करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? कारण की भविष्यामध्ये काय विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो, हा प्रादुर्भाव होऊ नये रोगाचा, यासाठी लागवडीपूर्वी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? सध्याच्या वातावरणीय बदलामुळे हळद पिकाची कंदकूस आणि कंदमासी या कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आपल्या जिल्ह्यामध्ये दिसून आलेला आहे. तर हे रोग येऊ नयेत म्हणून शेतकऱ्यांनी आत्ताच लागवड करताना प्रत्येक बेणं हे रासायनिक आणि जैविक कीटकनाशकाकडून बीज प्रक्रिया केल्याशिवाय जमिनीमध्ये लागवड करू नये अशी शेतकऱ्यांना आवाहन आहे. जेणेकरून पुढे लागवड झाल्यानंतर अशा प्रकारच्या कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. निश्चितच हे होते हिंगोली जिल्ह्याचे कृषी जिल्हा अधीक्षक श्री राजेंद्र कदम सर. शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या विषयावरती यांनी ते मार्गदर्शन केलेलं आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली.